मित्रांनो नमस्कार. आपली इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस अतिशय सुंदर असेल याच्यात मला काही डाऊट नाही आता, कारण आपले मॅसेजेस, आपण दिलेल्या प्रतिक्रिया ह्या नेहमी माझ्यापर्यंत पोचत असतात. आपण लास्ट लेक्चरला बी यूज्ड टू हे पाहिलं. आज आपल्याला बघायचं आहे बी लाईकली टू. बी लाईकली टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. मित्रांनो, बी लाईकली टू बद्दल फार गैरसमज आहे, कारण आपल्याला लाईकली म्हणजे लाईक म्हणजे आवडणे एवढं माहीत आहे. व्हेन वी वर इन कॉलेज there was a news in newspaper. The news was PM is likely to go Pakistan. आता PM is likely to go Pakistan, त्यावेळेस आम्हाला काही इंग्रजी फारसं येत नव्हतं. तेव्हा आम्ही त्याचा अर्थ काढला की PMला पाकिस्तानात जाणे आवडेल. and we started criticizing. आम्ही म्हटलं की सी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड PM ऑफ इंडिया फील्स लाईक गोईंग टू पाकिस्तान. तर त्यावेळेस इंग्रजीचं नॉलेज कमी होतं, ग्रॅमॅटिकल नॉलेज कमी होतं. तर खरा अर्थ त्याचा हा होता की PMची पाकिस्तानामध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यात आवडणे हा विषय नव्हता मित्रांनो. तर बी लाईकली टूचं स्ट्रक्चर कर्त्याने एखादी क्रिया करण्याची शक्यता आहे किंवा एखादी क्रिया होण्याची शक्यता आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी बी लाईकली टूचा वापर करतात. बी मी लास्ट लेक्चरला शिकवल्याप्रमाणे बी सेंटेन्समध्ये कधीच येणार नाही. बीच्या ऐवजी बीची वर्तमानकाळी रूपे ॲम इज आर येईल. ॲम इज आर. जसं बघा, आय ॲम likely to study. I am likely to study म्हणजे माझी अभ्यास करण्याची शक्यता आहे. He is likely to get good marks. He is likely to get good marks. त्याला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. We are likely to win. आमची जिंकण्याची शक्यता आहे. He is likely to buy new mobile. त्याची नवीन मोबाईल विकत घेण्याची शक्यता आहे. कर्त्याने एखादी क्रिया करण्याची शक्यता आहे. And this structure is mostly used in newspaper. त्यावेळेस आपल्याला लाईकली जर दिसलं तर सोनिया गांधी इज लाईकली टू अनाउन्स टुडे म्हणजे सोनिया गांधीची आज अनाउन्समेंट करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ सोनिया गांधीला अनाउन्स करणे आवडेल असा अर्थ चुकूनही घ्यायचा नाही. सोनिया गांधी इज लाईकली टू अनाउन्स टुडे. सोनिया गांधीची आज अनाउन्समेंट करण्याची शक्यता आहे. शी इज लाईकली टू गेट गुड जॉब. तिला चांगला जॉब मिळण्याची शक्यता आहे. वी आर लाईकली टू विन. आमची जिंकण्याची शक्यता आहे. आता याचा पॅसिव्ह वॉइस पण वापरतात. ही इज लाईकली टू बी टोल्ड. लाईकली टू बी टोल्ड बघा, आता न्यूजपेपरमध्ये हे जास्त वापरतात. ही इज लाईकली टू बी टोल्ड. त्याला सांगितल्या जाण्याची शक्यता आहे. टुडे ही इज लाईकली टू बी अरेस्टेड. आज त्याला अरेस्ट केल्या जाण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली टू बी अरेस्टेड. त्याला अरेस्ट केल्या जाण्याची शक्यता आहे. ही इज लाईकली टू बी हेल्प. त्याची मदत केल्या जाण्याची शक्यता आहे. वी आर लाईकली टू बी हेल्प. आपली मदत केल्या जाण्याची शक्यता आहे. आता याचा पास्ट टेन्स पण आपण यूज करू शकतो. बी लाईकली टूचा पास्ट टेन्समध्ये
शक्यता होती पण अद्याप नाही. पास्ट टेन्समध्ये काय येईल? शक्यता होती पण अद्याप नाही. मग इथं काय येईल? ही वॉज लाईकली टू कम. ही वॉज लाईकली टू कम. त्याची येण्याची शक्यता होती. शी वॉज लाईकली टू स्टडी. तिची अभ्यास करण्याची शक्यता होती. आय वॉज लाईकली टू गेट गुड मार्क्स. गुड मार्क्स. मला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता होती. आय वॉज लाईकली टू गेट गुड मार्क्स म्हणजे मला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता होती. दे आर लाईकली टू बी हेल्प म्हणजे त्यांना मदत केल्या जाण्याची शक्यता. दे वर लाईकली टू बी हेल्प. त्यांची मदत केल्या जाण्याची शक्यता होती. हा त्याचा पॅसिव्हच झाला. वी आर लाईकली टू हेल्प म्हणजे दे वर लाईकली टू हेल्प. त्यांची मदत करण्याची शक्यता होती. दे वर लाईकली टू हेल्प. त्यांची मदत करण्याची शक्यता होती. आणि दे वर लाईकली टू बी हेल्प. त्यांची मदत केल्या जाण्याची शक्यता होती. त्यांना मदत केल्या जाण्याची शक्यता होती. पॅसिव्ह वॉइस थोडं काही दिवस दूर ठेवलं तरी चालेल. फक्त ॲक्टिव्ह वॉइस मधले सेंटेन्स तुम्हाला आले पाहिजे. आय एम लाईकली टू गेट गुड मार्क्स म्हणजे मला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. आणि आय वॉज लाईकली टू गेट गुड मार्क्स मला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता होती. बी लाईकली टूमध्ये बी कधीही सेंटेन्समध्ये येणार नाही. बीच्या ऐवजी बीची वर्तमान काळी रूपे ॲम इजार येईल आणि पास्ट टेन्सची वाज वेअर येईल. दोन मधला फरक लक्षात घ्या. कर्त्याने एखादी क्रिया करण्याची शक्यता आहे. बी लाईकली टूचा प्रेझेंट टेन्स. आणि कर्त्याने एखादी क्रिया करण्याची शक्यता होती. बी लाईकली टूचा पास्ट टेन्स. आय एम लाईकली टू गेट गुड मार्क्स मला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. आणि आय वॉज लाईकली टू गेट गुड मार्क्स मला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता होती. मित्रांनो, हे तुम्ही व्यवस्थित केलं. फार तुम्हाला ते आवडलं. आता रोज अभ्यास करत राहायचं. बाकी आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू.